नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे चिकन बिर्याणी. मी इथे पाव किलो चिकन घेतलं, स्वच्छ धुवून घेतलंय. त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवते मी. थोडीशी हळद घालून घेते, मिरची पावडर घालते, 1 चमचा धना पावडर घालते, आलं लसूण पेस्ट घेतली आहे, तेही 1 चमचा भरून घेतली आहे. दही घालून घेते मी. इथे मी 3 चमचे भरून दही घालून घेतलं आहे. थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालते, अर्धा चमचा. बिर्याणी मसाला घेतला आहे मी इथे 2 चमचे भरून बिर्याणी मसाला घालून घेते. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता मी सर्व मसाले घातले, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आपल्याला अर्धा तास असे झाकून ठेवून द्यायचं आहे. चिकनला मी मसाले घातले आणि ठेवून दिले. त्याच्यामध्ये चिकनमध्ये मी मीठ पण घातलं आहे, ते दाखवायचं राहून गेलं. तर चिकन मी आता बाजूला ठेवलं आणि ते मी हे तांदूळ घेतले. हे तांदूळ मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत, म्हणजे पाव किलो तांदूळ आहेत. आणि ते पण मी धुवून घेतले 2 ते 3 वेळा आणि असे भिजून घेतले थोड्या पाण्यामध्ये. हे बिर्याणीचे तांदूळ आहेत. बिर्याणी राईस घेतलं आहे. इथे मी कुकरमध्ये बिर्याणी बनवते, त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला आहे. इथे मी 2 चमचे भरून तेल घालून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साई जिरं घालून घ्यायचं आहे. हे साई जिरं घेतलं आहे मी, ते घालून घेते. 1 दालचिनीचा तुकडा घातला आहे. हे तमालपत्र घेतले 2, ते घातलेत. 1 स्टार फूल आहे. 2 हिरवी वेलची घातले 2-3. आणि ते 2-3 लवंग आहेत आणि 4 काळी मिरी आहेत. व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता इथे मी 2 कांदे चिरून घेतले पातळ उभे असे, ते घालून घेते. कांदा आपल्याला आता छान असा लाल करून घ्यायचा आहे. इथे कांदा आता मस्त छान असा लाल झाला आहे. त्यामध्ये मी 2 ह्या हिरव्या मिरच्या घालून घेते, कट करून घेतल्या आहेत. आणि 1 टोमॅटो घालून घेते. टोमॅटो जास्त घालायचा नाही, मध्यम आकाराचा 1 टोमॅटो मी चिरून घेतला आणि तो घातला आहे. आपण दही पण घातलं आहे ना, त्याच्यामुळे टोमॅटो जास्त घालायचा नाही, तर आपली बिर्याणी आंबटसर होईल. आता आपला कांद्यासोबत हा टोमॅटो पण शिजून घ्यायचा आहे. इथे आता टोमॅटो पण शिजला गेला आहे, मऊ झाला आहे. म्हणजे आपण आता चिकन ठेवलेलं मॅरिनेट करून ते चिकन आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आणि आपल्याला चिकन आता 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे चिकन घातलं आणि 2 ते 3 मिनटं मी परतून घेतलं आहे. त्याच्यामुळे आपलं आलं लसूण आणि घातलेलं त्याचा कच्चेपणा निघून जाईल. ज्या भांड्यात मी आता मॅरिनेट करायसाठी ठेवलेलं चिकन, ते थोडंसं धुवून तो मसाला घालते मी. अर्धा वाटी पाणी घालते. गॅस थोडासा मीडियम करायचं आहे आपल्याला. परत एकदा मिक्स करून घेते पाणी घातल्यावर. झाकण ठेवते थोडा वेळ. पूर्ण झाकण लावत नाही आहे मी, अर्धं झाकण असं ठेवते आणि शिजवून घेते 2 ते 3 मिनटं. इथे मी 2 ते 3 मिनटं झाकण ठेवलं होतं चिकन घातल्यानंतर. आता झाकण मी काढून घेतलं आहे. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी बाजूला गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं. मी 2 वाट्या तांदूळ घेतलेलं, त्यासाठी मी 3 वाट्या गरम पाणी करत ठेवलं आहे. कारण आपण तांदूळ भिजत ठेवलेले, त्याच्यामुळे पाणी कमी घालायचं आहे. तांदूळ भिजले आहेत आपले. म्हणजे आता तांदूळ धुवून ठेवलेले हे तांदूळ ते घालून घेते मी. हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे. जास्त जोरात पण नाही ढवळायचं, मिक्स करायचं. आता तांदूळ तुटला जाईल. आपल्याला मीठ घालायचं आहे. आपण चिकनमध्ये पण मीठ घातलेलं, मला दाखवायचं राहून गेलं, पण मी घातलं होतं. आणि आता पण जेवढं आपल्याला भाताला पाहिजे मीठ तेवढंच घालायचं आहे. आणि मिक्स करून घेते. आता मी बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं, ते पाणी घालून घेते. पाणी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. इथे पाणी घालून मिक्स करून घेतलं. मी कुकरचं झाकण लावते. गॅस थोडा मीडियम ठेवते आणि 2 शिट्या करून घेते. इथे 2 शिट्या केल्या आणि कुकर मी गार करून घेतला आहे. आता मी खोलते कुकर.
मस्त इथे आपली बिर्याणी तयार झाली आहे. इथे आपली साध्या आणि सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी तयार झाली आहे. मस्त अशी मी केली आहे. तुम्हाला जर आवडला माझा व्हिडिओ तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.